इव्हिनिंग आशाताई, तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे परत एकदा तुमच्या स्वतःच्या हक्काच्या अशा ज्ञानप्रबोधिनी या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मैत्रिणींनो, या महिन्याचं जे काही VHND सत्र म्हणजे फेब्रुवारी 2025मध्ये आपण जे काही VHND सत्र घेणार आहोत किंवा आम्ही जे काही VHND सत्र घेतलेलं आहे, तर त्याचं प्रोसेडिंग वगैरे मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे ताई, व्हिडिओमधून स्किप करू नका किंवा फक्त स्क्रीनशॉट मारून त्याच्यावरची माहिती वगैरे लिहून घेण्यापेक्षा जर व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघितलात तर तुम्हाला तुम्हाला तुमच्या भागामध्ये जे काही तुम्ही VHNDचं सत्र आयोजित करत असता तर त्यासाठी योग्य असं मार्गदर्शन देखील मिळेल किंवा कुठल्या प्रकारचं आपण VHNDमध्ये काम वगैरे करतो किंवा कुठल्या प्रकारचं समुपदेशन आणि कशा प्रकारे करतो हे देखील समजेल. त्यामुळे फक्त व्हिडिओ सुरू झाला आणि त्याचा फोटो वगैरे काढून घेतला, स्क्रीनशॉट मारला आणि तोच बघून लिहिला असं करण्यापेक्षा संपूर्ण व्हिडिओ बघत जावा ताई. कारण की माहिती कदाचित लिहिलेलं कमी असतं आणि त्यापेक्षा जी काही महत्त्वाची माहिती आहे ती देखील सांगितली जाते. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब आणि तुमच्या ज्या काही इतर आशाताई इतर PSCच्या असोत, तुमच्या PSCच्या असोत, जर कुणी सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर आपल्या ज्ञानप्रबोधिनी चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या. कारण की दिवसेंदिवस अतिशय महत्त्वाचे आशा स्वयंसेविकेंचे जे काही अपडेट्स आहेत किंवा डेलीचं जे काही वर्क आहे तर त्याबद्दलचे उपयुक्त असे व्हिडिओ या चॅनलवरती येत राहणार आहेत. त्यामुळे या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनचं बटन म्हणजे ऑलसाठी प्रेस करा. समजा जर प्रश्नावली वगैरे असेल तर अशा प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला मी टाकले की लगेच जर तुम्ही ऑलसाठी जर बटन प्रेस केलेलं असेल तर मिळून जाईल. तर चला बघा की ज्या कामासाठी आपण आजचा व्हिडिओ बनवलेला आहे तो व्यवस्थितरित्या बघूया. तर बघा, VHND फेब्रुवारी 2025 विलेज हेल्थ अँड न्यूट्रिशन डे, ग्राम आरोग्य पोषण दिवस आज दिनांक 4/2/2025 रोजी उपकेंद्र वीट या ठिकाणी ग्राम आरोग्य व पोषण दिवस घेण्यात आला. तर या ठिकाणी तुम्ही तुमच्या उपकेंद्राचं नाव किंवा ज्या ठिकाणी तुमचं VHNDचं सत्र भरवत असाल तर ते मेन्शन करू शकता. यामध्ये गरोदर माता, स्तनदा माता, किशोरी मुली, 30 वर्षांवरील व्यक्ती, पात्र जोडपे यांना बोलवून सत्र पूर्ण करण्यात आले. तर या सत्रासाठी आपण लसीकरण पात्र जी काही लाभार्थी आहेत म्हणजे 0 ते 5 वर्ष वयोगटातील, तर त्या व्यतिरिक्त गरोदर माता, स्तनदा माता, किशोरी मुली आणि 30 वर्षावरील व्यक्ती तसेच पात्र जोडपे यांना देखील बोलवायचं आहे व त्यांना पोषण आणि स्वच्छतेचे व आरोग्याच्या दृष्टीने असणारे महत्त्व म्हणजे या उपस्थितांना पोषण व स्वच्छता याचं जे काही आरोग्याच्या दृष्टीने महत्त्व आहे ते समजून सांगण्यात आले. त्याचबरोबर बघा, या VHND सत्रामध्ये आपण काय काय करत असतो किंवा आम्ही काय केलं तर तसेच सत्रामध्ये गरोदर मातांची वजन, उंची, BP, शुगर, HB व पोटाची तपासणी करून घेण्यात आली. तर या तपासण्या अशा व्यवस्थितरित्या गरोदर मातांच्या करून घेण्यात आल्या. त्याचबरोबर त्यांना TTचं इंजेक्शन म्हणजे कुणाचं फर्स्ट असेल, सेकंड असेल किंवा कुणाचं बूस्टर असेल तर अशा प्रकारे हे ज्या गरोदर महिला जे इंजेक्शन आहे ते घेण्यात आलं. त्याचबरोबर त्यांना फॉलिक ॲसिड, कॅल्शियम आणि जंतनाशक म्हणजे अल्बेंडाझॉलच्या गोळ्या उपयोगितेनुसार म्हणजे त्यांच्या गरजेनुसार देण्यात आल्या. तसेच 0 ते 5 वर्ष बालकांच्या वयोगटानुसार लसीकरण करण्यात आले व त्यांना लसीकरणाचे 4 संदेश देऊन म्हणजे जे 0 ते 5 वर्ष बालकांचं आपण लसीकरण करून घेत आहोत तर त्यांच्यासोबत ज्या काही त्यांच्या माता वगैरे आले असतील किंवा पालक आले असतील तर त्यांना हे जे काही लसीकरण आहे त्याचे 4 जे काही महत्त्वाचे संदेश मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये देखील तुम्हाला सांगितले होते किंवा त्यावरती व्हिडिओ देखील बनवलेला आहे. तर ते लसीकरणाचे संदेश म्हणजे कुठल्या प्रकारची लस दिली, त्या लसीचे किरकोळ परिणाम काय असतात किंवा त्याचे उपयोग काय असतात, कुठल्या रोगावरती ती काम वगैरे करते किंवा हे आणि त्याचबरोबर म्हणजे MPC कार्ड वगैरे सोबत आणले का, ते व्यवस्थित भरून वगैरे दिले का याची माहिती देखील या VHNDमध्ये देण्यात आली. तर त्यानंतर बघा, उपयोग होणारे किरकोळ परिणाम त्यावर करावयाची उपाययोजना सांगून पॅरासिटामॉल गोळीचे 4 भाग करून देण्यात आले व ती आईच्या दुधात कशा प्रकारे द्यावी व इंजेक्शन दिलेल्या ठिकाणी डायरेक्ट बर्फाने न शेकता कपड्यात गुंडाळून शेकण्याचा सल्लाही देण्यात आला. त्यांचे MPC कार्ड योग्यरित्या भरून देण्यात आले. तर हे सर्व काम आम्ही व्यवस्थितरित्या केलं. त्याचबरोबर बघा, 30 वर्षावरील जे काही व्यक्ती आहेत तर त्यांचं CHO मार्फत त्यांची म्हणजे BP आणि शुगरची तपासणी वगैरे करण्यात आली. त्यांना समुपदेशन देखील करण्यात आलं.
म्हणजे वजन वगैरे मेंटेन करण्यासाठी किंवा BP शुगर वाढू नये म्हणून तेल, साखर, मीठ यांचं प्रमाण कमी करण्यासाठी देखील सल्ला देण्यात आला. तसेच महिलांना कॅन्सरची वगैरे लक्षणे कुठल्या प्रकारचे असतात हे देखील सांगण्यात आले व तो होऊ नये म्हणून कुठली उपाययोजना वगैरे करावी हे देखील समजून सांगण्यात आलं. त्याचबरोबर बघा, स्तनदा मातांना स्तनपानाचे महत्त्व समजून सांगण्यात आले व योग्य प्रकारे स्तनपान कसे द्यावे व बाळ आणि आईचे नाते स्तनपानाद्वारे कशा प्रकारे घट्ट करून द्यावे हे देखील सांगण्यात आले. आईचे दूध हे बाळाच्या शारीरिक मानसिक विकासासाठी कशा प्रकारे उपयुक्त असते व पहिल्या चिक दुधाचं महत्त्व देखील गरोदर असू माता किंवा स्तनदा असू तिला व्यवस्थितरित्या समजून सांगण्यात आलं. तर आहार प्रात्यक्षिकामध्ये आम्ही मोड आलेले कडधान्याचं तसेच हिरव्या पालेभाज्या आणि जे काही म्हणजे सिजनेबल म्हणजे गाजर, काकडी वगैरे अशा प्रकारचे जे काही सलाद वगैरे असेल तर त्याचं म्हणजे सॅलेडचं महत्त्व देखील सांगितलं. तर बघा कशा प्रकारे आहार प्रात्यक्षिकामध्ये मोड आलेले कडधान्य वगैरे आम्ही आणले होते आणि सॅलेड देखील कापून वगैरे व्यवस्थितरित्या सजवून ठेवलं होतं व उपस्थितांना त्याचं महत्त्व पुढीलप्रमाणे सांगितलं. बघा, मोड आलेल्या कडधान्याचे महत्त्व सांगण्यात आले. मोड आणून जर आपण मूग, मठ किंवा इतर कडधान्य खाल्ले तर त्यातून आपणास मोठ्या प्रमाणात फायबर्स, व्हिटॅमिन B कॉम्प्लेक्स मिळते व त्यामुळे आपली काय होते तर रोगप्रतिकारक शक्ती वगैरे वाढते. तसेच बघा, त्याचप्रमाणे HBचं प्रमाण देखील मेंटेन करण्यास मदत होते. त्याचप्रमाणे हिरव्या पालेभाज्या, सॅलाड खावे, त्यामुळे पचनशक्ती सुधारण्यास व शरीराची पाण्याची जी काही पातळी आहे ती सुधारण्यास मदत होते. अशा प्रकारे व्यवस्थित अशी माहिती सांगून व्यवस्थित असं ज्या त्या वयोगटानुसार किंवा स्तनदा असतील, किशोरी असतील तर किशोरींना मासिक पाळीतील स्वच्छतेच्या वगैरे सूचना सांगून किंवा त्यांना जे काही 10 वर्ष झाल्याच्या नंतर व 16 वर्ष झाल्याच्या नंतर जे काही TTचं इंजेक्शन वगैरे असतं ते देऊन त्यांना त्याचं महत्त्व देखील समजून सांगण्यात आलं व VHND सत्र समाप्त करण्यात आलं. अशा प्रकारे जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटत असेल तर व दिलेली माहिती जर महत्त्वपूर्ण असेल तर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि तुमच्या इतर अशा मैत्रिणींपर्यंत देखील पोहोचवा. आणि कुठल्या टॉपिकवरती व्हिडिओ वगैरे हवा असेल तर ते देखील कमेंटमध्ये नक्की पाठवा. धन्यवाद.